Hello students, in this video lecture we are going to discuss about the solubility product. In previous video lecture we were discuss about the hydrolysis of salt. Now in this video lecture we discuss about the solubility product and relationship between the solubility and the solubility product. In exam point of view it is a very important point, so carefully listen this point. What is solubility product? KSP, denoted as KSP. पहिल्यांदा आपल्याला सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया बघायचंय याच्यामध्ये. ठीक आहे, सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया न्यू टर्म आहे, काय आहे बघणार. हे बघत असताना आपल्याला पहिल्यांदा कन्सिडर करायचं आहे स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट. स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट. आता हे कुणाला म्हणायचं स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट? द साल्ट म्हणल्याच्या नंतर इन प्रीवियस व्हिडिओ लेक्चर वी वेर डिस्कस अबाउट द साल्ट. Sparingly soluble salt. What is about the sparingly soluble salt? Sparingly soluble salt is a compound. That dissolves slightly. In water. Very small amount of it dissolves in the water, or a very small extent it will ionize into the water, is known as sparingly soluble salt. Salt is a strong electrolyte, but sparingly soluble salts are those salts which compounds or that ionic compound that dissolves slightly in the water. त्याला आपण म्हणत असतो sparingly soluble salt. आता हे कंपाऊंड that dissolves slightly in the water म्हणल्याच्या नंतर मग कन्सिडर करूया आपण. Consider AgCl. AgCl, silver chloride, is a sparingly soluble salt. Sparingly soluble salt. Consider AgCl. आता हे सगळं डिसोसिएशन झाल्याच्या नंतर काय होईल? हे वॉटर डिसॉल्व केल्यामध्ये पावडर आपण काय केलं? पावडर AgCl घेतला आणि तो पावडर AgCl काय केला? आपण पाण्यामध्ये डिसॉल्व केला. पाण्यामध्ये डिसॉल्व केल्याच्या नंतर तो स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन जे आहे ते डिसोसिएशन स्मॉल एक्सटेंट मध्ये राहतं. ठीक आहे, हे सॉलिड फॉर्म मध्ये आहे आणि आपण त्याच्यामध्ये डिसॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतील? हे Ag+ ऍक्वियस फॉर्म मध्ये आणि प्लस काय भेटणार आपल्याला? Cl- हे सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये? ऍक्वियस फॉर्म मध्ये भेटणार आहेत आपल्याला. भेटल्याच्या नंतर ह्याचं हे जे आयन्स कॉन्स्टिट्यूएंट आयन्स तयार झाले, हे कॉन्स्टिट्यूएंट्स आयन हे काय ते स्मॉल अमाउंट मध्ये असणार आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, आहे स्मॉल अमाउंट मध्ये राहणार आहेत. आणि हा जो AgCl असणार आहे हा अनडिसोशिएटेड फॉर्म मध्ये राहणार आहे. आणि हा अनडिसोशिएटेड फॉर्म मधला सॉलिड AgCl आहे, सिल्वर क्लोराइड, तो कशामध्ये राहणार आहे? लार्ज एक्सटेंट मध्ये राहणार आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता काय होईल? AgCl चं डिसोसिएशन झाल्याच्या नंतर स्मॉल अमाउंट मध्ये, स्मॉल प्रपोर्शन मध्ये होणार आहे, कारण तो कसा आहे? स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे. स्मॉल प्रपोर्शन मध्ये झाल्याच्या नंतर हे AgCl चं डिसोसिएशन झालं, आपल्याला Ag+ आणि Cl- भेटले. आफ्टर सम टाइम इक्विलिब्रियम इज एक्झिस्ट बिटवीन द अनडिसोसिएटेड AgCl molecule and the dissociated or ions of the AgCl. या दोघांमध्ये काय होणार आहे? मग इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणार आहे. आफ्टर सम टाइम इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणार आहे. मग इक्विलिब्रियम एक्झिस्ट झाल्याच्या नंतर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन काय येईल? मग K इज इक्वल टू इक्विलिब्रियम. K काय आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे आणि त्याचं एक्सप्रेशन आपण लिहितोय आता. काय लिहितोय? K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ concentration of Cl- divided by concentration of AgCl.
We know that now this is the expression of equilibrium constant, concentration of product divided by concentration of reactant. We know that the concentration of AgCl is constant. Therefore, we know that K is equal to concentration of AgCl is taken as concentration of AgCl is constant and it is denoted as K dash. Therefore, K is equal to concentration of Ag plus concentration of Cl minus divided by K dash. K dash म्हणल्यानंतर हे K dash या साइडला येईल K into K dash is equal to concentration of Ag plus आणि concentration of काय झाले Cl minus झालं. K into K dash लाच आपण म्हणत असतो KSP. KSP concentration of Ag plus आणि concentration of काय असणार आहे Cl minus. आणि ह्यालाच आपण म्हणत असतो KSP लाच आपण म्हणत असतो solubility product. ठीक आहे, solubility product constant असं म्हणत असतो. ठीक आहे, KSP solubility product constant. ठीक आहे, K into K dash is equal to solubility product constant. मग आता ह्या KSP ची डेफिनेशन काय असेल बघा. KSP ची डेफिनेशन बघूया आपण आता की काय घेतलं आपण solubility equilibrium मध्ये. आपण काय घेतलं स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट घेतलेला आहे. स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट कुणाला म्हणायचं जो डिसोशिएट होत असतो स्मॉल अमाउंट मध्ये वॉटर मध्ये. आणि स्मॉल अमाउंट मध्ये वॉटर मध्ये डिसॉल्व झाल्याच्या नंतर त्याचं स्मॉल एक्सटेंट मध्ये डिसोशिएशन झालेलं आहे. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की लार्ज अमाउंट मध्ये लार्ज एक्सटेंट मध्ये हा AgCl असतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहणार आहे आणि कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असल्यामुळे ते काय घेतलं आपण कशाने डिनोट केलं K डॅश. आणि नंतर मग ही व्हॅल्यू इथं पुट अप केल्याच्या नंतर K into K dash is equal to KSP. KSP म्हणजे काय म्हणतो आपण त्याला solubility product असं म्हणत असतो. solubility product constant असं म्हणणार आहे. मग आता याची डेफिनेशन काय ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इन जनरल आपण बघूया ह्याच्या संदर्भात काय डेफिनेशन आपल्याला बघायची. solubility product constant ची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा भाग आपण बघणार आहोत त्या ठिकाणी. आता डेफिनेशन बघायची, महत्वाची डेफिनेशन आहे काय असेल कुणाची solubility product constant ची. फॉर एक्झाम्पल आता जे एक्सप्रेशन बघितलेलं होतं आपण KSP is equal to concentration of Ag plus concentration of Cl minus. फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण BX AY ह्याच्या संदर्भातला आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग ह्याचं एक्झाम्पल घेतल्याच्या नंतर ह्याच्या संदर्भात कसं येईल त्याचं डिसोसिएशन कसं होईल X B Y प्लस Y A X मायनस हे असं डिसोसिएशन होईल. आणि solubility product constant कसं लिहिता येईल KSP is equal to concentration of B Y plus raised to power X आणि प्लस हे काय येईल सॉरी इथं बरोबर आहे इथं येईल concentration of Y concentration of AX minus raised to power Y. आणि याच्यानंतर मग आता याची डेफिनेशन कसं लिहिता येईल आपल्याला बघूया आपण. कोणाची solubility product constant ची डेफिनेशन आपण कशा प्रकारे डिफाइन करूया. इट इज डिफाइंड एज KSP म्हणजे solubility product constant is defined as कशामुळे लिहिले तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल आता. इट इज डिफाइंड एज सॅच्युरेटेड सोल्युशन आपल्याला माहिती आहे सॅच्युरेटेड सोल्युशन ह्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ कुणाचं स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट
इज द प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार, ह्या दोघांमधला गुणाकार, बरोबर. प्रोडक्ट ऑफ कधी घेतलं हे, इक्विलिब्रियमला. प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन हे जे आहे, ही कसली कॉन्सन्ट्रेशन आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कुणाचे हो, कॉन्स्टिट्यूएंट आयन्स, कॉन्स्टिट्यूएंट आयन्स. प्रोडक्ट आहे, कोणाचा प्रोडक्ट आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनचा, बरोबर आहे का, ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन्स raised to the power, constituent ions raised to the powers equal to, हे इथं raised to the power हे कुठे किती असणार, equal to the, raised to the power equal to stoichiometric coefficient किंवा coefficient in the equilibrium balance equilibrium expression, balance equilibrium expression or balance equilibrium equation at a given temperature, त्याला आपण म्हणत असतो solubility product constant. काय सांगितलेलं आहे बघा, defined as saturated solution of a sparingly soluble salt, बरोबर आहे. हे काय म्हणजे या ठिकाणी बघा, हे प्रोडक्ट म्हणजे पुन्हा मधला प्रोडक्ट आयन्स मधला, इथं बघा हे प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन्स, हे बघा हे कॉन्स्टिट्यूएंट आयन्स आहे, AgCl च्या संदर्भात घेतलेलं आहे या ठिकाणी, किंवा इथं हे बघा हे BxAy च्या संदर्भात घेतलेलं आहे. हा हे आहे काय म्हणूया आपण त्याला, याचं डिसोसिएशन झाल्याच्या नंतर हे बघा हे असं भेटत असतं आपल्याला, ठीक आहे. मग हे कॉन्स्टिट्यूएंट आयन्स, बरोबर आहे का, हे कॉन्स्टिट्यूएंट आयन्स रेज्ड टू दी पॉवर, हे पॉवर रेज्ड केलेले किती असणार आहेत, हे पॉवर इक्वल टू दी बॅलन्स इक्विलिब्रियम इक्वेशन ऍट अ गिवन टेम्परेचर. हे जे पॉवर आहे, हे पॉवर कुठले, हे जे काही कोएफिशिएंट आहेत बॅलन्स इक्वेशन मधले, ते बॅलन्स इक्वेशन मधले कोएफिशिएंट आपण त्याच्यात कुठे लिहिणार आहोत, पॉवरला लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण हे बघूया याच्या संदर्भातलं. फॉर एक्झाम्पल आता हे बघा BaSO4 याच्या संदर्भात कसं लिहिणार बघा, BaSO4 चं हे झालं डिसोसिएशन झालं स्लाइटली, कारण स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे, तर काय भेटेल आपल्याला, Ba++ SO4 मायनस, ठीक आहे. मग याचा इक्वेशन कसं लिहिणार, KSP इज इक्वल टू काय लिहिणार, KSP कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba++, याचा इक्वेशन किती आहे, कोएफिशिएंट किती आहे, 1, हे बघा हे 1 प्लस हे इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस, याचा किती आहे कोएफिशिएंट 1, बघा हे 1, ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया, कॅल्शियम फ्लोराइड CaF2, याचं डिसोसिएशन झालं स्लाइटली डिसोसिएशन, काय भेटलं आपल्याला, Ca++ काय भेटलं आपल्याला 2F-. मग याचं एक्सप्रेशन कसं लिहिणार आपण, KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca++, आता ह्याचं पॉवर किती आहे, कोएफिशिएंट किती आहे, 1, म्हणजे इथं 1, कॉन्सन्ट्रेशन ऑफ F-, याचा कोएफिशिएंट किती आहे, 2, म्हणजे हे बघा इथे 2, 1, ठीक आहे. हे अशा प्रकारे एक्सप्रेशन आपल्याला लिहायचे. म्हणजे इथं काय सांगितले, स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट इज द प्रोडक्ट, बघा इथं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, हे लक्षात घ्या. कुणाचा, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट्स आयन्स. कुठलंही कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं ज्यावेळेस इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल याच्यामध्ये अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स आणि कॉन्स्टिट्यूएंट आयन्स यांच्यामध्ये, ज्यावेळेस इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणार आहे, रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन इक्वल होतील, त्यावेळेसच एक्सप्रेशन घ्यायचं, त्यावेळेसच कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आपल्याला, आणि हे कुठल्याही घ्यायचं नाही, लक्षात घ्या. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट्स आयन्स
ठीक आहे. मग हे बघा, हे कॉन्स्टिट्यूएंट आयन्स इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन घेतलं आपण, हे बघा घेतलं हे, आणि त्या काय केले परत, रेज्ड टू दी पॉवर, पॉवर घेतलेला आपण, किती घेतलेला, रेज टू दी पॉवर इक्वल टू कोएफिशियंट, कुठला कोएफिशियंट, इन दी बॅलन्स इक्विलिब्रियम इक्वेशन ऍट अ गिवन टेम्परेचर. हे बघा इथे किती आहे, कोएफिशियंट 1 आहे, इथे किती आहे 2. जे काय कोएफिशियंट असतील ते काय केलेत आपण पॉवरला लिहिलेले आहेत ऍट अ गिवन टेम्परेचर. ठीक आहे, इथे 1 आहे म्हणून हे 1 1 घेतले, इतर किती आहे, इथं 1 आहे नाही, इथं काय 2 आहे. ठीक, असं आणखी एखादं घेऊ शकतो आपण, एखादं एक्झाम्पल आपण बघू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी आणखी एखादं एक्झाम्पल बघू शकतो, तुम्हाला सांगू शकतो मी. AlCl3 असेल, आता AlCl3 आहे, त्याचं डिसोसिएशन झालं असेल, काय झालं, किंवा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड असेल. ठीक आहे, AlOH थ्राइस, याचं डिसोसिएशन झालं इक्विलिब्रियम, ऍट इक्विलिब्रियम हे काय होते, Al ट्रिपल प्लस 3 प्लस 3OH मायनस. आता ह्याचा काय, KSP इज इक्वल टू, सांगा काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ काही Al प्लस 3, याचा कोएफिशियंट किती आहे 1, म्हणून इथं काय आलं 1, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, आणि ह्याचा कोएफिशियंट किती आहे, इथं 3, इथं 3 लिहिलं. अशा प्रकारचं एक्सप्रेशन असतं कोणाचे, हे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंटच्या संदर्भात. डेफिनेशन लक्षात आली, काय डेफिनेशन, प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन्स रेज्ड टू दी पॉवर इक्वल टू कोएफिशियंट इन दी बॅलन्स इक्विलिब्रियम इक्वेशन ऍट अ गिवन टेम्परेचर. हे लक्षात घ्यायचे, हे कोएफिशियंट कुठून लिहायचे, या इक्वेशनच्या मधून लिहायचे, लक्षात घ्या. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला, रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता सोल्युबिलिटी म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया, हे सारखं सारखं सोल्युबिलिटी म्हणायचं. सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट याच्यामधलं रिलेशनशिप बघायचं आपल्याला, ते आपण बघूया आता ह्या ठिकाणी. खूप महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये क्वेश्चन्स विचारतात ह्याच्यावर, न्यूमेरिकल्स तर भरपूर आहेत. हे जर इक्वेशन लिहिता आलं तुम्हाला तर बरेच हे लिहिता येतं, किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील तुम्हाला. आता पुढचा जो पॉइंट आहे आपल्याला बघायचा तो म्हणजे काय, रिलेशनशिप बिटवीन काय बघायचे, रिलेशनशिप बिटवीन solubility and solubility product. Solubility product KSP आत्ताच बघितलं, solubility product constant आपण असे म्हणू शकतो, आणि solubility ही कशाने डिनोट करत असते, यस. मग पहिल्यांदा डेफिनेशन बघूया सोल्युबिलिटीची, आणि त्याच्यानंतर मोलार सोल्युबिलिटी म्हणजे काय, सोल्युबिलिटी म्हणजे काय पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. सोल्युबिलिटी इज द अमाउंट ऑफ कंपाउंड, एखादी कंपाउंड कुठला, स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट, लक्षात घ्या. अमाउंट ऑफ अ कंपाउंड स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट, कंपाउंड म्हणजे इन ग्रॅम्स which is present in per unit volume of a solution, सोल्युशन मध्ये फॉर एक्झाम्पल हे बघा, हे अशा प्रकारचं हे असेल, ठीक आहे, हे सोल्युशन आहे. आणि पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे 100 ml असेल फॉर एक्झाम्पल, किंवा 1 लिटर असेल, तर ह्या 1 लिटर मध्ये किती ग्रॅम मध्ये तो सॉलिड प्रेझेंट आहे हे असेल, ठीक आहे. हे 100 ml असेल किंवा 1 लिटर मध्ये आपण घेतलं समजा कॉन्सेप्ट, तर 1 लिटर मध्ये हे अमाऊंट किती प्रेझेंट आहे आणि किती ग्रॅम्स मध्ये, अमाऊंट ऑफ कंपाऊंड इन ग्रॅम्स विच इज प्रेझेंट इन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. ह्या 1 लिटर मध्ये किती ग्रॅम स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, सोल्युबिलिटी असं म्हणत असतो. आणि मग मोलार सोल्युबिलिटी म्हणजे काय ते बघूया आता.
लक्षात येते. मोलार आता नावाप्रमाणेच आहे, मोलार सोल्युबिलिटी. मोलार सोल्युबिलिटी म्हणजे काय असेल मग आता, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ कंपाऊंड that dissolves or that present dissolves in solution to give 1 liter असं म्हणू शकतो आपण त्याला, किंवा नंबर ऑफ मोल्स दॅट प्रेझेंट असेही म्हणू शकतो त्याला आपण, किंवा दॅट द नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन अ कंपाऊंड ऑफ 1 लिटर असेही म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणणार आहे याला, नंबर ऑफ मोलार सोल्युबिलिटी, नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन, त्याला आपण असं म्हणत असतो मोलार सोल्युबिलिटी. आणि मग रिलेशनशिप काय असेल मग बघूया आपण आता. मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू सोल्युबिलिटी कशामध्ये, ग्रॅम्स पर लिटर डिवाइडेड बाय मोलार मास. आणि हे कशामध्ये असेल, ग्रॅम्स पर मोल. आपण असं मोलार सोल्युबिलिटीच्या संदर्भात लिहू शकतो, हे असं कॅल्क्युलेट करू शकतो. ह्याच्यावर न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. मग आता रिलेशनशिप बघायचं आहे आपल्याला, सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट, मोलार सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट ह्याच्यामधलं रिलेशनशिप बघायचं आपल्याला. बघूया हे काय आहे ते. परत कन्सिडर करूया आपण. फॉर एक्झाम्पल टू साल्ट, स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट, त्याच्या संदर्भात कन्सिडर करूया आपण परत. हे व्यवस्थित लक्ष द्या, हे आपल्याला कसं हे करायचंय, हे खूप महत्वाचं आहे. आता कन्सिडर स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट. कोणता स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे आता, परत BXAY हा स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे. याचं डिसोसिएशन झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटलं, XBY प्लस, आणि प्लस काय भेटलं आपल्याला, YAX मायनस. बरोबर आहे. आता कन्सिडर करूया की हे तर BXAY हे काय आहे, अनडिसोशिएटेड मॉलिक्युल्स आहेत, आणि हे काय डिसोशिएटेड मॉलिक्युल्स आहेत, किंवा आपण म्हणूया कॉन्स्टिट्यूएंट आयन्स आहेत ह्या ठिकाणी. आता कॉन्स्टिट्यूएंट आयन्स असल्याच्या नंतर ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ आपण असे लिहू शकतो XB, किंवा आपण म्हणूया कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस even XS. S is the molar solubility. खूप महत्वाचं आहे, कन्सिडर करा. S is the molar solubility आहे. आता मग हे तर ह्याची सोल्युबिलिटी किती असेल, XS मोल्स पर लिटर. ठीक आहे. आणि ह्याची किती असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX मायनस, याची किती असेल, याची YS मोल पर लिटर. X आणि Y काय आहे, X आणि Y काय ते कोएफिशियंट आहे, आणि S काय आहे, मोलार सोल्युबिलिटी आहे. कोणत्या आयनची, हे B आणि हे कोणता A, यांची ही सोल्युबिलिटी आहे S सॉरी. आणि X काय आहे, X हे कोएफिशियंट आहे. मग आता ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट अप करूया आपण. काय भेटेल आपल्याला बघूया. याचं इक्वेशन लिहायचं KSP इज इक्वल टू, याचं इक्वेशन काय येईल मग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस रेस टू पॉवर X, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX मायनस रेस टू पॉवर Y. आता ह्याची व्हॅल्यू पुटअप करूया, ह्या व्हॅल्यू पुटअप करूया, ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. काय येईल बघा बरं, ह्याच्या जे व्हॅल्यू आहेत लिहिलेल्या त्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये हे पुटअप करूया. ह्या ठिकाणी काय येईल मग, BY प्लस ची व्हॅल्यू किती आहे, XS
एक्स एस रेस टू पॉवर एक्स, ठीक आहे. आणि इथे ह्याची काय आहे वाय एस रेस टू पॉवर वाय. आता ह्याला सॉल्व कसं करायचं, एक्स रेस टू एक्स एस रेस टू एक्स, बरोबर आहे, पॉवर सेपरेट केली. त्याचबरोबर इथं काय येईल हे प्लस सॉरी वाय रेस टू हे काय आलं वाय आणि एस रेस टू काय आलं इथं हे वाय. मग आता ह्याला कसं आलं मग शेवटी KSP इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आणि वाय रेस टू वाय आणि ही एस बेस सेम आहे म्हणजे पॉवरची काय होईल बेरीज एस एक्स प्लस वाय. अशा प्रकारे काही हे येईल. आता ह्या आधारावर आता आपल्याला काय करायचे काही इक्वेशन हे अशा प्रकारे काय करायचे सोडवायचे. एस आहे इथं एस इथं पण एस आहे इथं पण एस आहे. एस बेस सेम आहे म्हणजे पॉवरची काय होईल बेरीज होईल ऍडिशन होईल एक्स प्लस वाय आहे. KSP इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय आणि एस रेस टू एक्स प्लस वाय. काय केले मी लक्षात घ्या, कोणता घातला साल्ट घेतलाय मी स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट घेतलेलं आहे ह्या ठिकाणी. कोणता BXAY, त्याचं डिसोसिएशन झालं, स्लाइटली डिसोसिएशन झालं. स्लाइटली डिसोसिएशन झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटले एक्स म्हणजे काय आहे कोएफिशियंट आहे बी आणि हे काय भेटला वाय ए. हे बी आणि ए हे काय आहेत हे कॉन्स्टिट्यूएंट आयन्स आहेत आणि त्याच्यावरचे एक्स आणि वाय प्लस आणि एक्स मायनस जे लिहिले त्याच्यावरचे काय चार एक्झाम्पल लिहिले आपण. AgCl आहे AgBr आहे, ठीक आहे. याचं डिसोसिएशन झालं. आता ह्याचं डिसोसिएशन झाल्याच्या नंतर काय भेटेल आपल्याला Ag प्लस, ठीक आहे, आणि प्लस काय भेटणार आहे आपल्याला Br मायनस. याचं इक्विलिब्रियम याचं सोल्युबिलिटी प्रॉडक्टचं एक्सप्रेशन काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय भेटणार आहे Br मायनस आणि रेस टू पॉवर काय असणार आहे ते 1 असणार आहे या ठिकाणी. मग आता इथं कसं लिहिता येईल बघा बरं. या ठिकाणी x हे x काय कोएफिशियंट काय याचा 1 आहे आणि हा Br मायनस चा सुद्धा y इज इक्वल टू काय आहे 1 आहे. आणि सोल्युबिलिटी काय मोलार सोल्युबिलिटी काय असणार आहे मोलार सोल्युबिलिटी हे काय घेतली आपण एस. आता हे इक्वेशन मध्ये पुटअप करूया काय भेटतं आपल्याला बघूया. KSP इज इक्वल टू हे काय कोएफिशियंट 1 आणि ह्याची सोल्युबिलिटी काय घेतली एस रेस टू पॉवर 1, ठीक आहे. Br च्या संदर्भात आता हे Br च्या संदर्भात किती आहे 1 एस रेस टू पॉवर 1. मग इथं काय येईल 1 रेस टू 1. त्याचबरोबर इथं काय येईल याचं सुद्धा एस रेस टू 1 आणि याचं 1 रेस टू 1 आणि एस रेस टू 1. मग काय येईल 1 रेस टू 1 1 रेस टू 1 आणि एस रेस टू 1 प्लस 1. इथला एक आणि इथला एक म्हणजे काय झालं हे 1 रेस टू 1 म्हणजे किती झालं 1 आणि एस रेस टू 2 म्हणजे 1s स्क्वेअर झालेलं आहे ह्या ठिकाणी. त्याचबरोबर दुसरं आपण एक्झाम्पल बघूया ह्याच्या संदर्भातलं आणखी म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आणखी एखादं एक्झाम्पल बघूया आपण. CaF2 आहे CaF2. आता ह्याच्या संदर्भात कसं लिहायचं बघा. याचं डिसोसिएशन झालं, डिसोसिएशन झाल्याच्या नंतर काय भेटेल आपल्याला Ca प्लस 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 काय भेटेल आपल्याला 2F मायनस. या ठिकाणी मग काय भेटेल x इज इक्वल टू काय 1 आहे त्याचा कोएफिशियंट आणि y इज इक्वल टू काय आहे 2. आता मोलार सोल्युबिलिटी काय घेतली आपण मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू एस. मग ह्या व्हॅल्यू पुटअप करूया ह्याच्या इक्वेशन मध्ये आणि काय येईल बघूया. मग आता KSP इज इक्वल टू याचं इक्वेशन काय येईल KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय Ca concentration of Ca plus plus raised to power 1 concentration of F minus raised to power 2 आणि कोएफिशियंट किती आहे 2 आहे. मग आता हे काय लिहिलं ह्याची व्हॅल्यू किती आहे x इज इक्वल टू 1 आणि ही s रेस्ड टू पॉवर 1
आणि ह्याची किती आहे एफ मायनसची सोल्युबिलिटी एस आणि ह्याचं कोएफिशियंट किती आहे 2s रेस टू पॉवर 2 मग काय आलं इथं 1 रेस टू 1 2 रेस टू 2 आणि s रेस टू 1 आणि प्लस s रेस टू किंवा असे लिहू शकतो आपण त्याला सेपरेट करून लिहूया आपण 1 रेस टू 1 s रेस टू 1 2 रेस टू 2 आणि s रेस टू 2 त्याला सेपरेट करूया पॉवर सेपरेट करूया मग काय आलं इथं 1 रेस टू 1 2 रेस टू 2 आणि s रेस टू 1 प्लस 2 1 प्लस 2 हे बघा हे मग काय आलं इथं बघा हे किती आलं हे 2 रेस टू 4 म्हणजे काय आहे हे 4 आणि ही s रेस टू काय क्यूब अशा प्रकारे आहे. आणखी एक आहे बघूया आपण परत आणखी एखादा एक्झाम्पल बघूया आपण खूप महत्वाचं आहे रिलेशन AlOH थ्राइस अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे त्याचं डिसोसिएशन झाल्याच्या नंतर काय भेटेल आपल्याला Al ट्रिपल पॉझिटिव्ह प्लस 3OH मायनस x रेस टू इथं किती आहे 1 कोएफिशियंट आणि y रेस टू किती आहे 3 आहे. मोलार सोल्युबिलिटी काय आहे या ठिकाणी या कॉन्स्टिट्यूएंट्स 80 मोलार असं लिहूया आपण मोलार सोल्युबिलिटी आता बघूया आपण ठीक आहे मोलार सोल्युबिलिटी लिहूया आपण मोलार सोल्युबिलिटी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Al ट्रिपल पॉझिटिव्ह याची कशी लिहिणार किती लिहिणार याचे x रेस टू काय 1 s आणि याची किती आहे OH मायनस ची कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती असणार आहे 3s ही व्हॅल्यू इथे पुट अप करूया किंवा त्या एक्सप्रेशन मध्ये पुट अप करूया म्हणजे एक्सप्रेशन काय येईल KSP is equal to concentration of Al plus 3 raised to power 1 आणि concentration of OH minus raised to power 3 कारण इथे y ची किंमत किती आहे 3 आहे व्हॅल्यू पुट अप करूया या इक्वेशन मध्ये काय आलं मग Al ची व्हॅल्यू किती आहे प्लस 3 ची Al प्लस 3 ची व्हॅल्यू किती आहे 1s रेस टू पॉवर 1 आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे 3s रेस टू पॉवर 3 मग हे सेपरेट केलं काय भेटेल आपल्याला 1 रेस टू 1 s रेस टू 1 3 रेस टू 3 आणि s रेस टू 3 मग काय येईल 1 रेस टू 1 3 रेस टू 3 s रेस टू 1 प्लस 3 आणि काय भेटलं मग आपल्याला या ठिकाणी हे किती आहे 27 s 4 अशा प्रकारे आपल्याला भेटलेलं आहे. लक्षात घ्या काय केलेलं आहे हे अशा प्रकारे इक्वेशन्स लिहिलेले आहेत ठीक आहे. हे जर तुम्हाला लिहिता आलं किंवा तुम्हाला हे जर हे करता आलं तरच तुम्हाला पुढचे इक्वेशन्स किंवा ह्याच्यावर आधारित न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहेत लक्षात घ्या. तर आणखी एखादं एक्झाम्पल जर बघायचं असेल तुम्हाला तर बघूया आपण आता फॉर एक्झाम्पल Bi2S3 याचं डिसोसिएशन झालं हा आता ह्याला कसं लिहिलं बघूया आपण आता हे काय 2Bi बरोबर आहे का 2Bi प्लस 3 प्लस हे काय 3s मायनस 2 माझ्या ह्याच्या संदर्भात कसं लिहिणार x ची किंमत किती आहे या ठिकाणी 2 आणि y ची किंमत किती आहे या ठिकाणी 3 आता इथं बघूया कसं लिहिता येईल आपल्याला कसं लिहिता येईल बघा याचं KSP चे इक्वेशन लिहूया KSP इज इक्वल टू काय येईल मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ Bi प्लस 3 रेस टू पॉवर 2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस 2 रेस टू पॉवर 3 बरोबर आहे. आता एक सोल्युबिलिटी कशी लिहिणार ह्याची बघा हे x ची किंमत इथं 2 आहे म्हणजे हे बघा कोएफिशियंट आहे इथं किती आहे 3 म्हणजे इथं काय लिहिणार 2s रेस टू पॉवर 2 आणि इथं ह्याची किती आहे 3s रेस टू पॉवर किती आहे y ची किंमत वर गेली इथे 3 ठीक आहे. s सल्फाइड आहे आणि हे सोल्युबिलिटी आहे मग इथं काय लिहिता येईल आपल्याला 2 रेस टू 2 s रेस टू 2 3 रेस टू 3 आणि s रेस टू काय 3 मग काय 2 रेस टू 2 आणि 3 रेस टू 3 आणि s रेस टू काय असेल 2 प्लस 3 मग काय हे 4 बरोबर आहे आणि हे 27 बरोबर आहे आणि हे s 5
हे किती आलं 7 चोक 28, 7 चोक 28, 2 4 दुनी 8, 8 आणि 2 10, 108 यस 5 हे अशा प्रकारे आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इक्वेशन डिड्यूस करू शकतो. सिंपल आहे, व्यवस्थित हे करा, समजून घ्या आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला आणि तो म्हणजे कोणता, कंडिशन ऑफ प्रिसिपिटेट बघणार आपण. कंडिशन ऑफ प्रिसिपिटेट शेवटचा भाग आहे. कंडिशन ऑफ प्रिसिपिटेट नेमकं काय सांगतो बघूया आपण. शेवटचा पॉइंट आहे कंडिशन ऑफ प्रिसिपिटेशन. कंडिशन ऑफ प्रिसिपिटेशन. आता ह्याच्यामध्ये दोन व्हॅल्यू असतात. एक असतो आयोनिक प्रोडक्ट आयपी, त्याला आपण म्हणत असतो आयोनिक प्रोडक्ट कॉन्स्टंट, आणि दुसरा आहे केएसपी, त्यालाच आपण म्हणत असतो सोल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट. मग डिपेंडिंग आपण हे आयपी आणि केएसपी, आयपी म्हणजे आयोनिक प्रोडक्ट, हे आयपी आणि केएसपी हे दोन्ही सेमच आहेत. फक्त आयपी केएसपी मध्ये काय घेतलं होतं आपण, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं. कुणाचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन्स. कॉन्स्टिट्यूएंट आयन्स लक्षात घ्या. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं. इक्विलिब्रियम ज्यावेळेस एस्टॅब्लिश होतं त्यावेळेस इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर त्या कॉन्स्टिट्यूएंट आयन्सचं आपण इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं सोल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये केएसपी. आणि आयपी मध्ये काय असतं, आयपी मध्ये तेच असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन्स असतं ऍट एनी गिव्हन कंडिशन. इक्विलिब्रियम एक्सेप्ट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम सोडून कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन्स आपण घेतलेला असतो, त्याचाच प्रोडक्ट असतो आयपी. आयपी म्हणजे आयोनिक प्रोडक्ट. हा इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन सोडून कॉन्स्टिट्यूएंट आयन्स आपण काय घेत असतो, कॉन्सन्ट्रेशन घेत असतो, त्याचा प्रोडक्ट घेत असतो आयपी मध्ये. मग आता डिपेंडिंग अपॉन आयपी आणि केएसपी लक्षात येते. आयपी केएसपी आपण जे इक्वेशन लिहिलेलं होतं कोणत्या संदर्भात, आता समजा एजीसी यांच्या संदर्भात आहे, तर हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे एजी प्लस आणि रेस टू पॉवर 1 आणि सीएल मायनस रेस टू पॉवर 1, हे जे इक्वेशन लिहिलेले आहे, हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन कसले आहेत, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहेत. ठीक आहे. आणि आयपी, आयपी म्हणजे आयोनिक प्रोडक्ट कॉन्स्टंट जे आहे ते आपण हे संदर्भात घेतलेले हे एजी प्लस हे सेमच राहणार आहे सीएल मायनस, पण ह्या ठिकाणी हे काय राहणार नाही, ऍट एनी अदर दॅन कॉन्सन्ट्रेशन्स राहणार आहेत. कॉन्सन्ट्रेशन अदर दॅन इक्विलिब्रियम हे असं राहणार. लक्षात घ्या, हे आणि हे सेमच राहणार, फक्त इथं कॉन्सन्ट्रेशन कसलं राहणार आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे, आणि इथं कॉन्सन्ट्रेशन अदर दॅन इक्विलिब्रियम राहणार आहे आयपी मध्ये, आयोनिक प्रोडक्ट. ठीक आहे. मग आता डिपेंडिंग अपॉन धिस व्हॅल्यू, डिपेंडिंग अपॉन धिस टू व्हॅल्यू there will be a precipitation occur or not. या व्हॅल्यूवरून आपल्याला सांगायचं आहे की प्रिसिपिटेशन होतं किंवा नाही. मग बघूया आपण आता. फॉर एक्झाम्पल आयपी म्हणजे आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू केएसपी असेल. या दोघांची व्हॅल्यू जर सेम असेल तर काय असणार आहे, सोल्युशन कसं असणार आहे, सोल्युशन इज सॅच्युरेटेड, solution is saturated and equilibrium exists. आणि त्यावेळेस काय होत असतं, इक्विलिब्रियम एक्झिस्ट होत असतं. जर आयपी आयोनिक प्रोडक्ट व्हॅल्यू ऑफ आयपी इज ग्रेटर दॅन केएसपी, देन सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड.
सुपर सॅच्युरेटेड अँड प्रिसिपिटेशन ऑकर्स त्या ठिकाणी होत असतं. हे तुम्हाला ह्याच्यावरून तुम्हाला न्यूमेरिकल्स आहेत त्याच्या आधारावर, तर त्या न्यूमेरिकल्सच्या व्हॅल्यू वरून जर तुम्हाला हे लक्षात येतं, जर आयपी ची व्हॅल्यू आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू जर जास्त असेल तर सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड असतं आणि प्रिसिपिटेशन ऑकर होत असतं. आणि जर आयपी लेस दॅन केएसपी म्हणजे केएसपी इज ग्रेटर दॅन आयपी असं जर असेल तर सोल्युशन हे कसं असतं, सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड and precipitation will not occur. Precipitation will not occur. असं झालेलं असतं त्या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन हे आयपी आणि केएसपी च्या ह्याच्यावर कंडिशन ऑफ प्रिसिपिटेशन आहे, हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे